आज आपण जाणून घेणार आहोत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू झाली आहे, विधानसभा स्थगित का ठेवण्यात आली आहे आणि या सगळ्याचे मणिपूर वासियांवर नेमके काय परिणाम होणार आहेत। मणिपूरमध्ये मतैकी आणि कुकीजो या समाजामध्ये गेली पावणे 2 वर्ष वांशिक संघर्ष सुरू आहे। हिंसाचारात 250 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले तर लाखो लोक बेघर झाले। हा हिंसाचार हाताळण्यात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। 60 सदस्यीय मणिपूर विधानसभेत भाजपचे 37 आमदार निवडून आले होते। वांशिक संघर्षानंतर मुख्यमंत्र्यांना बदलण्याची मागणी सत्ताधारी भाजप तसेच एनडीएच्या घटक पक्षांनीही केली होती। मणिपूर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणारच होते, त्यात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला। भाजपचे काही आमदार विरोधात मतदान करण्याची कुणकुण पक्ष नेतृत्वाला लागली। सभागृहात अविश्वास ठरावावरील मतदानात सरकार गडगडले असते तर भाजपची पार नाचक्की झाली असती। हे सारे टाळण्यासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा घेण्यात आला, पण त्यानंतर नवीन मुख्यमंत्र्याच्या नावावरून भाजपमध्ये सहमती होऊ शकली नाही। यातूनच घटनेच्या 356 अनुच्छेदानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली।